आज मी बनवणार आहे झटपट असा कुकरमध्ये तोंडली भात. तर तोंडली भातासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे, पण हे सगळं साहित्य तुम्हाला आपल्या स्वतःच्या घरात उपलब्ध मिळणार आहे. तर मी काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. सर्वप्रथम बघूया, मी तांदूळ घेतलेला आहे, जो बासमती तुकडा घेतलेला आहे. तुमच्या घरात जो अवेलेबल असेल साधाही घेतला तरी काही हरकत नाही. मसाले भात तोंडली भाताला साधा तांदूळही चालतो. फक्त एकच काम करायचं की तांदूळ 1 तास भिजवत ठेवायचा, स्वच्छ धुवायचं, भिजवून ठेवायचा. आता मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. मी हा 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, इतका हा 1 ग्लास मी हा तांदूळ घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून 1 तास भिजवलेला होता. आणि तोंडली भात म्हटलं म्हणजे तोंडली पहिली पाहिजे. तर तोंडली मी अशा प्रकारे उभे असे त्याचे एका तोंडलीचे 4 असे कापा करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कारण कापल्यानंतर सुद्धा मी धुवून घेतलेली आहे, कारण त्यामध्ये डिंक असतो तो निघून जातो. खडे मसाले घेतले आहेत. खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहेत 1 तेजपान, 3 दालचिनीच्या काड्या, 1 जावित्री घेतलेली आहे, बादियन सॉरी, आणि वेलची घेतलेली आहे 4-5. तर वेलचीचं असं मूग ओपन करून घेतलेलं आहे, उघडून घेतलेलं आहे. 4 लवंग घेतलेले आहेत, 8-10 काळी मिरी दाणे, 1 मसाला वेलची, काळी वेलची आणि 1 चक्री फुलाचा असा तुकडा घेतलेला आहे. आणि खडे मसाले तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते तुम्ही थोडे थोडे घालू शकता. खडे मसाले तुम्हाला हेच पाहिजे असं काही नाही. आणि खडे मसाल्याचा सुगंध खूप येतो छान, म्हणून खडे मसाले घालायचे. बटाटा, आता भाज्या काय काय त्यामध्ये घेतल्यात बघूया. 1 बटाटा मी असा मोठ्या अशा सोलून अशी उभी फोड करून घेतलेली आहे. लहान मुलांना थोडंसं तोंडली भात म्हटलं की तोंड मुरडतात जरा लहान मुलं, तर अशा वेळी बटाटा वगैरे असलं तर ते आवडीने खातात आणि बटाटा मग त्यातला निवडून खातात, जरी तोंडली नाही खाल्ली तरी. 1-2 कांदे मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. लाल तिखट मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली, मोठा 1 चमचा. पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा हिंग, थोडंसं किसलेलं आलं. मी प्रत्येक शाकाहारी पदार्थामध्ये किंवा भाज्यांमध्ये सगळ्यांमध्ये मी आलं किसून पहिलं घालते. 1 हिरवी मिरची, जिरं घेतलेलं आहे पाव चमचा. ही बिर्याणी मसाला घेतलेला आहे. ह्यामध्ये तुम्ही गरम मसाला पण घेऊ शकता आणि ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी चालेल. धने जिरे पूड अर्धा चमचा, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, आणि तेल किंवा तुम्हाला तुपात बनवायचे असेल तर तूप. इतकंच साहित्य, आणि हे सगळं साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं. गरम मसालाही असतं. आणि जर तुम्हाला वाटलं की काश्मीरी मिरची पावडर नाही, तर तुमच्या घरात जो घरगुती मसाला आपला ठेवणीतला मसाला बनवतात तोही घेतला तरी चालेल. जर ठेवणीचा मसाला असेल तर तुम्हाला गरम मसाल्याचीही गरज पडणार नाही, कारण त्यामध्ये सगळे गरम मसाले असतात. चला मग आपण आता ही तोंडली भाताची रेसिपी सुरुवात करूया कुकरमध्ये. तोंडली भात बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम तेल घालून घेऊया. तेल मी जवळजवळ 2 पळी एवढं तेल घालून घेते. गरम झालं ना की थोडीशी तोंडली ना परतून घ्यायची तेलावर. तेलावर का परतून घ्यायची, तर थोडंसं त्यातला कच्चापणा निघून जातो आणि थोडीशी मस्त लागतात थोडी खायलाही, म्हणून तेलावर थोडी परतून घ्यायची. आणि ह्यासोबत ही तोंडली थोड्या परतून झाली ना, त्यामध्ये थोडासा बटाटा पण घालायचा, म्हणजे तोही थोडासा आता परतून घ्यायचा आहे. मंडळी, आपण कुकरमध्ये सुद्धा चांगली टेस्टी अशी रेसिपी बनवू शकतो. बिर्याणी म्हणा की मसाले भात म्हणा, तोंडली भात म्हणा, अशा सगळ्या गोष्टी आपण कुकरमध्ये सुद्धा एकाच शिटीमध्ये ह्या होतात. आणि धावपळीच्या वेळी अशा वेळी असा म्हणजे कोणी गेस्ट आले तर अशा वेळी ह्या तोंडली भात, मसाले भात असा कुकरमध्ये झटपट आपण बनवून देऊ शकतो. आता ह्यामध्ये आपण बटाटा पण थोडासा परतूनच घेऊ, म्हणजे बटाट्याला पण थोडासा असं क्रंचीनेस पण येतो आणि बघायलाही मस्त वाटतं. बघा, व्यवस्थित अशी तोंडली परतून झालेली आहेत बघा, एकदम अशी कोमटलेली जातात आणि बटाटा पण मस्त असा वरून क्रंची झालेला आहे. आता हे मी काढून घेते, त्यातलं पूर्ण तेल गळवून काढायचं. आता तोंडली आणि बटाटा काढून घेतला. आता त्यामध्ये घालून घ्यायचे खडे मसाले, हिरवी मिरची, जिरं, हिंग. आता घालायचे बारीक चिरलेला कांदा, मीठ घालून घ्यायचे, म्हणजे कांदा लवकर शिजला जातो आणि आपल्याला कांदा मऊसूत करून घ्यायचाय. गुळ बोलायचं मी विसरली होती, पण ऑप्शनल आहे. गुळाने चव चांगली येते, आवडत असेल तर घाला, नाही घालायचं असेल तर स्किप करू शकता. आता धने जिरे पूड पण घालून घ्यायची. कांदा मस्त शिजलेला आहे, मऊसूत झालेला आहे. तर लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची. तुमच्याकडे घरगुती मसाला ठेवणीतला असेल तरी घातला चालेल. मसाला करपू नये म्हणून पटकन टोमॅटो घालून घ्यायचा बारीक चिरलेला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल
माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब, एक लाईक, एक कमेंट नक्की करा. मी तुमच्या कमेंटची आणि लाईकची वाट पाहते. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आणि आता किसलेलं आलं घालून घ्यायचंय. आपण रेसिपीमध्ये आपलं प्रेम ओतू द्यायचं. प्रेम ओतलं की रेसिपी पण छान होते. आणि आवडीने जर तुम्ही रेसिपी बनवणार किंवा जेवण स्वयंपाक जो बनवता तो आवडीने बनवला तर त्यामध्ये जी चव असते ती काही वेगळीच असते. कंटाळून स्वयंपाक कधीच बनवायचं नाही. जेवण हे बनवताना आनंदानेच बनवायचं. बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला किंवा स्किप पण करू शकता. आता तोंडली आणि बटाटा घालून घेऊया आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. झटपट कुकर मध्ये बनवायचे आहे त्यामुळे सगळं एकत्रच घालायचंय. तांदूळी भिजवलेला घालून घ्यायचा आहे. ते मी दाखवते पुढे, पहा तुम्ही. बघा रंग किती सुरेख आलेला आहे बघा. अशा पद्धतीने तोंडली भात तुम्ही बनवला ना तर तुम्हाला नक्की आवडेल. करून घ्यायचंय. आणि ह्यामध्ये तुम्ही काजूही घालू शकता तुम्हाला आवडत असतील तर. जेव्हा खडे मसाले घातले त्याच्यासोबत मी काजूही घालू शकता. आता मी यामध्ये तांदूळ घालून घेणार आहे, भिजवलेला आहे तो. तांदूळ घातल्यानंतर थोडंसं असं फिरवून घ्यायचे आणि गॅसची आच थोड्या वेळापुरती आपल्याला मंद करून घ्यायची. नाहीतर तांदूळ घातलेला आहे ना तो थोडासा असा खाली तळाला चिकटला जाईल. आता पूर्ण मसाला असा तोंडली मसाला सगळा असा त्या तांदळाभोवती लागला पाहिजे. जरा जपून फिरवायचा नाही तर तांदूळ मोडला जातो भिजवलेला असल्यामुळे. आता ह्यामध्ये आपण 1 ग्लास तांदूळ घेतलेले तर 1 ग्लासाला डबल पाणी घालून घ्यायचंय. आणि तुम्हाला खूप मऊ असा पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं. आता मी हे 2 डबल प्रमाणात घातलं, 1 2 असं. तर आता ह्याला थोडं मिक्स करायचं आणि हे उकळू द्यायचं आणि मगच ह्याला कुकरला झाकण लावायचं. झाकण लावायची घाई करायची नाही. ह्याला मस्त खळखळ असं उकळ आला पाहिजे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. अगदी घरभर असा सुगंध सुटलेला आहे मस्त मसाल्यांचा वगैरे. आणि तुम्ही हे तोंडली भात कशासोबत खाऊ शकता तर कशासोबत खाणार तुम्ही? रायता, पापड आणि असाच खाल्ला तरी काही हरकत नाही. आपण असाही त्यामध्ये सगळे मसाले सगळं भाजी वगैरे व्यवस्थित असत आहे. आणि कुठलंही वाटण न करता मी हे तोंडली भात बनवायला घेतलेलं आहे. बघा तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल आणि माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. झटपट असतात, कमी साहित्यात, अगदी घरगुती साहित्यात रेसिपी असतात. नक्की आवडतील तुम्हाला. बघा मस्त उकळी आलेली आहे. आता ह्याला आपण झाकण लावून घेऊ. आणि दुसरं कारण पण आहे, उकळी आल्यानंतर आपलं हे जे तेल घातलेलं असतं मसाल्या आणि तेल घातलेला जो मसाला शिटी मार्फत बाहेर येतो तो येत नाही जर तुम्ही उकळी आणल्यानंतर तुम्ही कुकरचं झाकण लावलं तर. ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्याला फक्त 1 शिटी काढून घ्यायची. मंडळी बघा कुकर मस्त गार झालेला आहे आणि याचा उघडूया आपण. आणि बघा किती मस्त असा रंग, बघा किती छान असा तोंडली भात झालेला आहे. आणि आता आपल्याला हा बघा आपण हा प्लेट मध्ये सर्व करूया. बघा किती सुटसुटीत असा झालेला आहे. बघा बघा किती छान असा. आणि रंग बघा किती छान सुरेख असा तोंडली भात आणि बिलकुल चिकट झालेला नाही. बघा एका शिटीमध्ये किती छान असा झालेला आहे. आता मी हा प्लेट मध्ये काढून घेते आणि तुम्ही रायत्यासोबत हा सर्व करू शकता किंवा असाही खाऊ शकता. खूप छान मसाले भात, तोंडली भात म्हणा किंवा तोंडली बिर्याणी म्हणा, खूप छान झालेली आहे. मंडळी कसा वाटला तोंडली भात, मसाले भात, तोंडली बिर्याणी म्हणा तर ही कशी रेसिपी वाटली? बघा कसा सुटसुटीत असा भात झालेला आहे अगदी 1 शिटीमध्ये. सोबत घेतलेला आहे रायता, लोणचं घेतलेलं लिंबूचं किंवा त्यासोबत तुम्ही पापड घेऊ शकता तळलेला. आणि अशा पद्धतीने हे तुम्ही मस्त असे बनवून रायत्यासोबत असा खाऊ शकता. किती छान असे ही तोंडली भात झालेला आहे. बघा रंग किती सुरेख आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा आणि मला सांगा की आम्ही बनवलं ताई आणि खूप छान झाला. मी आशा करते की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा, मस्त राहा आणि स्वस्त राहा.